विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. डिप्लोमा फार्मसीचा रिझल्ट महाराष्ट्र राज्यामध्ये समोर 2024 मध्ये जी एक्झाम घेण्यात आलेली होती त्याचा रिझल्ट लागलेला आहे आणि त्या डिप्लोमा फार्मसीच्या सेकंड इयरच्या म्हणजेच पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं माझ्याकडून मनपूर्वक अभिनंदन, हार्दिक शुभेच्छा त्यांना. आता बरेचसे स्टुडंट्स माझ्या चॅनलमध्ये कमेंट्स केलेले होते की डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मसीच्या ऍडमिशन प्रोसेस बद्दल सर काही माहिती द्या. तर ह्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे शैक्षणिक पात्रता काय असायला पाहिजे, डॉक्युमेंट्स कुठले कुठले रिक्वायर्ड आहेत, ऑफिशियल वेबसाईट कोणती आणि फॉर्मची फी किती, ही सर्व माहिती मला ह्या युट्यूब चॅनलमध्ये ह्या व्हिडिओमध्ये मिळेल. नमस्कार, प्राध्यापक अभिजित कचरे. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा. लक्षात असू तर विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्ट सेकंड इयरची ऍडमिशन प्रोसेस करताना डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मसी याचा अर्थ तो विद्यार्थी द्वितीय वर्ष बी फार्मसीला ऍडमिशन घेऊ शकतो आणि त्यासाठी पात्रता जी आहे ती तुमच्या समोर दिसते. डिप्लोमा इन फार्मसी पास आउट ॲटलीस्ट 45% अँड रिझर्व्ह कॅटेगरी 40% स्टुडंट्स ओनली. म्हणजे त्यांचा रिझल्ट जो आहे त्या रिझल्टवरती पास असणं आवश्यक आहे, पण पास असताना त्याच्यावरती जर तो विद्यार्थी ओपन कॅटेगरीचा असेल तर त्याला 45% पास होणं गरजेचं आहे, आणि जो रिझर्व्ह कॅटेगरीचा त्याला 40% पास होणं गरजेचं आहे. हे अत्यंत महत्वाचं आहे. मग तो महाराष्ट्रामध्ये असो किंवा महाराष्ट्राच्या बाहेर पास झालेला असो तर त्या विद्यार्थ्याला हे मार्क अत्यंत पास असणं आवश्यक आहे. तुमचं जे कॅपराऊंडचं मेरिट जे लागतं ते ह्याच मार्कांवरती लागतं. त्यामध्ये मग जसं फर्स्ट इयर बी फॉर्मला ऍडमिशन घेताना सीईटी किंवा नीट लागते, तर असं कुठलंही मेरिट त्या एक्झामची गरज नसते. इथं डायरेक्ट सेकंड इयर म्हणजेच D2B ला ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना डिप्लोमा पास होणं आवश्यक असतं, डी फार्मसी पास होणं आवश्यक असतं. तर ही त्याची ऑफिशियल वेबसाईट आहे. ती ह्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही त्याचं लेटेस्ट अपडेट्स बघू शकता. तुम्हाला ह्याच्यावरून त्याची सगळी माहिती मिळू शकते. पुढे जाऊयात. सगळ्यात महत्वाचा प्रश्न विद्यार्थ्यांचा असतो, सर डॉक्युमेंट्स कुठले लागणार आहेत, तर तुम्हाला डॉक्युमेंट्स कुठले असणं आवश्यक आहे. मी या ठिकाणी 3 डिफरंट कॉलम्स वेगवेगळे कॉलम्स केलेले आहेत. त्यामध्ये तुम्ही ओपन आणि EWS बघू शकताय, OBC, SBC, NT, VGDT आणि लास्टला आहे SC ST. या 3 डिफरंट कॅटेगरीज मध्ये मी डॉक्युमेंटची लिस्ट डिवाइड केलेली आहे. तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये येत आहे हे या ठिकाणी बघू शकता आणि त्यानंतर डॉक्युमेंटची लिस्ट तुम्हाला लागणारी काढू शकता. तर सगळ्यात महत्वाचं डोमासाईल, 10वीचं मार्कलिस्ट, 12वीचं मार्कलिस्ट आणि फायनल इयरचं डीफॉर्मचं मार्कशीट. हे चार सगळ्या कॅटेगरीच्या स्टुडंट्सला कॉमन आहे. त्यानंतर EWS सर्टिफिकेट, ओपन कॅटेगरीसाठी उत्पन्नाचा दाखला, कॉलेजचा दाखला, शाळा सोडल्यानंतर मिळतो तो किंवा कॉलेज सोडल्यानंतर मिळतो तो. त्यानंतर एक फोटो, व्हॅलिड मेल ID, मोबाईल नंबर आणि आधार कार्ड आणि बँक डिटेल्स पण असणं आवश्यक आहे. OBC, SBC, NT, VGDT ह्या कॅटेगरीसाठी कास्टचे बेनिफिट घेण्यासाठी त्यांना कास्ट डॉक्युमेंट्स महत्वाचे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, उत्पन्नाचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला आणि इतर तुमच्या समोर दिसतात. SC ST साठी सेम डॉक्युमेंट्स आहेत. त्या ठिकाणी त्यांना नॉन क्रिमिलियर हे लागत नाही, बाकी मात्र सगळं त्यांच्याकडे असणं आवश्यक आहे. हे डॉक्युमेंट्स अत्यंत महत्वाचे आहेत. खूप स्टुडंट्सने मला मेसेज केलेले आहेत. त्यामुळे तुम्ही जर मेरिट प्रमाणे ऍडमिशन कॅपराऊंड प्रोसेसने जाणार असाल तर फॉर्म भरताना तुम्हाला हे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. आता राहिला प्रश्न, तुम्ही तुमच्या घरामध्ये जर कोणी डिफेन्समध्ये असेल, माजी सैनिक असेल, तर ते डिफेन्स सर्टिफिकेट त्यांच्या पालकांचं असणं आवश्यक आहे. मायनॉरिटी म्हणजेच अल्पसंख्याक तुम्ही असाल तर अल्पसंख्याकांचा दाखला तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. तुम्ही हँडिकॅप असाल तर ते हँडिकॅप सर्टिफिकेट, जे पर्सन विथ डिसेबिलिटीमध्ये जे सर्टिफिकेट मिळतं ते सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. हे डॉक्युमेंट्स असतील तरच तुम्हाला त्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये बेनिफिट्स मिळतील, नाहीतर मिळणार नाही. आता काही स्टुडंट्स असे प्रश्न विचारतात, माझ्या चॅनलमध्ये मला कमेंट्स मिळालेले आहेत की सर मी डिप्लोमा जो पास झालेला आहे तो महाराष्ट्राच्या बाहेर पास झालेला आहे, म्हणजे महाराष्ट्र राज्य सोडून इतर ठिकाणी जर तुम्ही डिप्लोमा पास झाला असेल तर तुम्हाला इक्विव्हॅलन्स सर्टिफिकेट काढावं लागतं. तर त्याची काय प्रोसेस आहे तेही मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये द्यायचा प्रयत्न करीन. इक्विव्हॅलन्स सर्टिफिकेट्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, तरच तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्याही डिग्री कॉलेजवर बी फॉर्मला ऍडमिशन घेऊ शकता. आता फॉर्मची फी किती आहे, तर फॉर्मची फी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना ओपन कॅटेगरीसाठी लास्ट इयरला 800 रुपये होती आणि रिझर्व्ह कॅटेगरीला 700 होती. तुम्ही फी ऑनलाईन
मोडनी पण पेड करू शकता. तर ह्या वर्षीची प्रोसेस साधारणतः ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू होण्याचे चान्सेस आहेत. हे प्रोसेस कसं असतं, डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मसीची प्रोसेस ही महाराष्ट्रातल्या फर्स्ट इयर बी फार्मचा रिझल्ट लागल्यानंतर डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मची ऍडमिशन प्रोसेस सुरू होते. तर माझा अंदाज असा आहे की 1 ऑगस्ट नंतर ही प्रोसेस सुरू होईल. त्याच्या अगोदर जर सुरू झाली तर मी व्हिडिओ टाकायचा माझ्या चॅनलवरती प्रयत्न करतो. जर त्याच्यानंतर सुरू झाली तरी देखील मी लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन आणि त्याचे डेट्स महत्त्वाचे काय आहेत ते मी द्यायचा प्रयत्न करतो. चॅनल सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवा. काही शंका असतील डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मसी मला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विचारू शकता. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. काही डाऊट्स असतील तर चॅट बॉक्समध्ये जरूर कमेंट्स करा. धन्यवाद.